चला विद्यार्थी मित्रांनो, अ, आजच्या पार्ट्समध्ये आपण पुढच्या ऍडजस्टमेंट्स बघणार आहोत. आपण फायनल अकाउंटचे इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट बघतोय सध्या. आतापर्यंत आपण फायनल अकाउंटच्या 20 ऍडजस्टमेंट कंप्लीट केलेल्या आहेत. आज आपण पुढच्या ऍडजस्टमेंटला सुरुवात करत आहोत. आय होप की या प्रत्येक ऍडजस्टमेंट तुम्हाला फायनल अकाउंटचा बेसिक कव्हर करण्यासाठी खूप कामाला येत असतील. तर आता पुढची ऍडजस्टमेंट बघणार आहोत आपण फायनल अकाउंटची काय आहे. आपण एक स्लॉट मध्ये बनवतोय व्हिडिओ. खूप सगळ्या ऍडजस्टमेंट एकाच व्हिडिओ मध्ये पॉसिबल होत नाही, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ मध्ये 10-10 ऍडजस्टमेंट कव्हर करतोय आपण. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सुरुवात करणार आहोत. आजच्या व्हिडिओची पहिली ऍडजस्टमेंट आहे मित्रांनो आपली डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. ओके. आता सो क्रेडिटर्स म्हणजे काय हो? बिझनेस साठी असेट आहे का लायबिलिटी आहे? क्रेडिटर्स म्हणजे बिझनेस साठी असेट आहे का लायबिलिटी? पहिले डाऊट क्लिअर असला पाहिजे. क्रेडिटर्स हे बिझनेसची काय आहे? लायबिलिटी आहे. म्हणजे जी आपली लायबिलिटी आहे मित्रांनो, त्यावर आपल्याला डिस्काउंट भेटतोय. म्हणजे काय म्हणते, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स म्हणजे आपलं जे देणं होतं ते कमी होणार आहे मित्रांनो. मग याचे किती इफेक्ट जातील हो? ओव्हरऑल 2 इफेक्ट जातील याचे. क्रेडिटर्स हे बॅलन्स शीटच्या कुठे असतात? असेट साइडला. तर मग याचा पहिला इफेक्ट कुठे जाईल? बॅलन्स शीटच्या असेट साइडला. आणि दुसरा इफेक्ट, क्रेडिटर्स म्हणजे आपलं देणं कमी होतंय. देणं कमी झाल्यामुळे बिझनेसचा काय होतोय मित्रांनो? प्रॉफिट होतोय. मग प्रॉफिट झाल्यामुळे याचा दुसरा इफेक्ट जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साइडला? क्रेडिट साइडला. चला तर मग एक एक करून आपण यांचे इफेक्ट्स बघायला सुरुवात करूया. चल. चला मित्रांनो. आपली ऍडजस्टमेंट नंबर 1 आहे. म्हणजे आजच्या पार्टची आपली ऍडजस्टमेंट नंबर 1 आहे, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. चला तर बघूया डिस्काउंट ऑन क्रेडिटर्सचे 2 इफेक्ट. मित्रांनो, डिस्काउंट ऑन क्रेडिटरचा पहिला इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साइडला. बॅलन्स शीट लायबिलिटीज साइड. कोणत्या साइडला देणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साइडला देणार. लायबिलिटीज साइड. पहिला इफेक्ट देणार आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साइडला. ओके. आणि मग दुसरा इफेक्ट कुठे द्यायचा? ओके, चला बघूया. दुसरा इफेक्ट जाणार आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कुठे जाणार मित्रांनो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग कोणत्या साईडला जाईल हो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या? आपल्या बिझनेसचा प्रॉफिट होतोय. प्रॉफिट झाला तर कुठं जातो? क्रेडिट साईडला जातो. मग दुसरा इफेक्ट जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. क्रेडिट साइड. ओके. चल एकदम स्मूथली जाऊयात. देन पुढची ऍडजस्टमेंट मित्रांनो खूप इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट आहे मित्रांनो. ही ऍडजस्टमेंट आयएमपी असेल आपल्यासाठी. बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर्ड बिल. काय म्हणते हो? बिल्स रिसिवेबल जे आहेत आपले त्याच्यामध्ये कोणतं बिल इन्क्लूड आहे? डिसऑनर्ड. डिसऑनर्ड म्हणजे काय? आपण उधारी गुड्स विकले होते. आपल्याला पैसे येणं होते, बट ड्यू डेटला पुढच्या व्यक्तीने आपल्याला पैसे दिले का? दिले नाहीत. तर मग अशा बिलाला म्हणतात बिल्स रिसिवेबल डिसऑनर. सो याचे ही खूप महत्वाची ऍडजस्टमेंट मित्रांनो, कारण या ऍडजस्टमेंटचे दोन्हीही इफेक्ट एकाच साईडला जातात आणि एकाच ठिकाणी जातात. आणि ते कुठे? तर ते जातात बॅलन्स शीटच्या असेट साईडला. चला तर बघूया त्याचे दोन्ही इफेक्ट कुठे जातात मग. चला मित्रांनो, बिल्स रिसिवेबल म्हणजे असेट आहे बिझनेसची. मग पहिला इफेक्ट जाणार बॅलन्स शीट असेट साइड. बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला जाणार मित्रांनो? असेट साइडला पहिला इफेक्ट जाणार याचा. बॅलन्स शीट असेट साइड. ओके. आणि याचा दुसरा इफेक्ट जाणार मित्रांनो, बघा बिल्स रिसिवेबल डिसऑनर आहे. दुसरा पण इफेक्ट जाणार याचा बॅलन्स शीटच्या असेट साइडलाच. बॅलन्स शीट असेट साइड. आता काय करायचं ते आपण बघूयात नंतर थोड्याच वेळामध्ये. कुठे ऍड करायचं आणि कुठे लेस करायचं. चला तर आता
जसं बिल्स रिसिवेबल डिसऑनर होतं तसं बिल्स पेएबल सुद्धा डिसऑनर असू शकतं. बिल्स पेएबल म्हणजे आता आपण पैसे देणं होतो. आपण पैसे देणं होतो म्हणजे आपण आता ऑन टाइम पैसे दिलेत का? नाही. तर आपण जे पैसे देणार होतो ते डिसऑनर बिल झालं. मग याचे दोन इफेक्ट बघा. बिल्स पेएबल म्हणजे बिझनेसची लायबिलिटी आहे. मग दोन्ही इफेक्ट कुठे जातील याचे? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साइडला. दोन्ही इफेक्ट जातील याचे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साइडला. बॅलन्स शीट लायबिलिटीज साइड. बॅलन्स शीट लायबिलिटीज साइड. दुसरा पण इफेक्ट जाणार मित्रांनो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडलाच. बॅलन्स शीट लायबिलिटीज साइड. बॅलन्स शीटच्या कोणत्या साइडला जाणार? लायबिलिटीज साइडला जाणार दुसरा सुद्धा इफेक्ट. कुठे ऍड करायचं, कुठे लेस करायचं ते आपण बघूयाच थोड्या वेळामध्ये. चला तर मित्रांनो आता जाऊयात आपण पुढच्या ऍडजस्टमेंट कडे. पुढची ऍडजस्टमेंट आहे आपली गुड सप्लाय टू पार्टनर इन्क्लुडेड इन डेटर्स. एकदम इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट आहे मित्रांनो आपली. ही एक अशी ऍडजस्टमेंट आहे की या ऍडजस्टमेंटचे मित्रांनो टोटल 4 इफेक्ट जाणार आहेत. किती ठिकाणी इफेक्ट द्यायचे आपल्याला ऍडजस्टमेंटचे? 4 ठिकाणी इफेक्ट द्यायचे. म्हणजे खूप खूप एकदम आयएमपी व्हेरी व्हेरी आयएमपी ऍडजस्टमेंट असणार आहे मित्रांनो आपली. चला तर मग बघूयात या ऍडजस्टमेंटचे 4 इफेक्ट आपल्याला कसे आणि कुठे द्यायचे. चला एकदम आरामात बघणार आहोत आपण. बघा मित्रांनो पहिले तर तुम्ही ऍडजस्टमेंट काय आहे किंवा ट्रान्झॅक्शन काय आहे समजून घ्या. गुड सप्लाय टू. कुणाला गुड सप्लाय केले तो आपण? गुड्स कुणाला सप्लाय केलेत? पार्टनरला गुड सप्लाय केलेत. ओके. बट ते कशामध्ये इन्क्लूड झालेत म्हणते? डेटर्स मध्ये इन्क्लूड झालेले आहेत. चला बघूयात मग याचा पहिला इफेक्ट कुठे जाणार. चुकून डेटर्स मध्ये इन्क्लूड झालेत. याचे दोन इफेक्ट बघा मित्रांनो. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट. पहिला इफेक्ट कुठे जाणार याचा? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साइडला जाणार? क्रेडिट साइडला पहिला इफेक्ट जाईल मित्रांनो याचा. दुसरा इफेक्ट एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा. बॅलन्स शीटच्या असेट साइडला. दुसरा इफेक्ट कुठे जाणार याचा? बॅलन्स शीट असेट साइड. असेट साइड. ओके. तिसरा इफेक्ट बघा मित्रांनो याचा. परत तिसरा इफेक्ट जाणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साइडला जाणार? क्रेडिट साइडला जाणार. आणि चौथा इफेक्ट जाणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साइडला. बॅलन्स शीट लायबिलिटीज साइड. लायबिलिटीज साइड. बॅलन्स शीटच्या कोणत्या साइडला जाणार मित्रांनो? लायबिलिटीज साइडला दुसरा इफेक्ट जाणार. एकदम मस्त ऍडजस्टमेंट आहे. आता सर्व ऍडजस्टमेंट्स आपण थोडेसे प्रॉपर डिस्कस करूया डिटेल मध्ये. पहिली ऍडजस्टमेंट आहे आपली डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. चला मित्रांनो डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स बघून घेऊयात आपण एक वेळेस. डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. आता याचे दोन इफेक्ट. आपला पहिला इफेक्ट जाणार बॅलन्स शीटच्या कुठे? लायबिलिटीज साइडला. बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला याला काय करायचं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला बघायला काय करायचं? बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला मित्रांनो याला आपल्याला कशातून मायनस करायचो? क्रेडिटर्स मधून मायनस करायचं. कारण क्रेडिटर्सचा डिस्काउंट आहे तर तो कशातून मायनस झाला पाहिजे? क्रेडिटर्स मधून मायनस झाला पाहिजे. डिडक्ट फ्रॉम क्रेडिटर्स. डिडक्ट फ्रॉम क्रेडिटर्स. ओके.
आणि दुसरा इफेक्ट कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साईडला? क्रेडिट साईडला. क्रेडिट साईडला डायरेक्टली टाकायचं बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. पुढची ऍडजस्टमेंट कशाची होती हो आपली? बिल्स रिसिवेबल इन्क्लूड कोणतं बिल? डिसऑनर्ड बिल. पहिला इफेक्ट जाणार बॅलन्स शीटच्या असेटला आणि दुसरा सुद्धा इफेक्ट कुठे जाणार? बॅलन्स शीटच्या असेट साईडलाच जाणार. मग बघा पहिला इफेक्ट काय करायचं? कशातून मायनस करायचं? डिडक्ट फ्रॉम. डिडक्ट फ्रॉम बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल कशातून मायनस करायचो? बिल्स रिसिवेबल मधून मायनस करायचं आणि असेट साइडलाच दुसरा इफेक्ट द्यायचा याचा ऍड करायचं. कशामध्ये ऍड करायचं? ऍड टू डेटर्स. कशामध्ये ऍड करणार मित्रांनो आपण याला? डेटर्स मध्ये ऍड करणार. म्हणजे सिंपल आहे. बॅलन्स शीटच्या असेटला जायचं. कशातून मायनस करायचं? बिल्स रिसिवेबल मधून मायनस करायचं. लगेच बॅलन्स शीटच्या असेटला तिथेच खाले कशामध्ये ऍड करणार तुम्ही? डेटर्स मध्ये ऍड करणार. पुढे जाऊयात. बिल्स पेबल डिसऑनर्ड. कोणतं बिल आहे हो? बिल्स पेबल होतं ते डिसऑनर्ड झालं. चला तर मग आता याचे दोन इफेक्ट बघूयात आपण. दोन्ही इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडलाच जातील. पहिला इफेक्ट बघायचा कुठे कुठे जाईल? डिडक्ट मायनस केलं जाईल मित्रांनो. डिडक्ट फ्रॉम बिल्स पेबल. कशातून मायनस केलं जाईल? बिल्स पेबल मधून मायनस केलं जाईल आणि दुसरा इफेक्ट सुद्धा लायबिलिटी साइडला जाणार, ऍड केलं जाईल. ऍड टू क्रेडिटर्स. कशामध्ये ऍड केलं जाईल मित्रांनो? क्रेडिटर्स मध्ये ऍड केलं जाईल. पुढे जाऊयात. IMP ऍडजस्टमेंट. व्हेरी व्हेरी स्टार करणार आहोत आपण या ऍडजस्टमेंटला मित्रांनो. व्हेरी IMP ऍडजस्टमेंट आहे ही आपली. गुड सप्लाय टू. कुणाला गुड सप्लाय केले? तो पार्टनरला. म्हणजे बिझनेस मधून पार्टनर गुड्स घेऊन गेलाय. पण आपण कशामध्ये ऍड केलेत ते? इन्क्लुडेड इन डेटर्स. ऍक्च्युली पार्टनर्सला गुड्स दिलेत तर ते डेटर्स मध्ये जायला नाही पाहिजे होते, कारण डेटर्स हे आउटसाइडर आहेत. आपण तर इंटरनल पर्सनला म्हणजे पार्टनर्सला गुड सप्लाय केलेत. चला तर मित्रांनो बघा आता याचे आपल्याला किती इफेक्ट बघायचे? दोन इफेक्ट. सॉरी, याचे चार इफेक्ट बघायचे आपल्याला. तसं बघायला गेलं तर अल्टिमेटली याचे दोनच इफेक्ट जातात. पण जे चूक झाली, जी आपण मिस्टेक केली आहे का, ती नलिफाय करायची. ती मिस्टेक काढून टाकण्यासाठी पहिले ते दोन इफेक्ट द्यावे लागतील आणि मग त्याचे जे दोन इफेक्ट जायला पाहिजे होते ते इफेक्ट द्यावे लागतील. चला बघा. पहिला इफेक्ट, आपली मिस्टेक काय झाली? डेटर्स मध्ये ऍड केले. डेटर्स बघा मित्रांनो, नुसते डेटर्स वाढत नाहीत. डेटर्स वाढतात. कधी डेटर्स वाढतात? जेव्हा तुमचा सेल सुद्धा वाढतो. डेटर्स कुणाला रिप्रेझेंट करतात? तो बॅलन्स शीट मध्ये जे डेटर्स आहेत ते कुणाला रिप्रेझेंट करतात? तुमच्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला जो सेल असतो ना मित्रांनो, त्याला रिप्रेझेंट करतात तुमचे डेटर्स. मग तुमचे नुसते डेटर्स वाढणार नाहीत, तर डेटर्स सोबत तुमचे तुमचा सेल सुद्धा काय होणार आहे? वाढणार आहे. मग सिंपल काम करायचंय मित्रांनो. पहिला इफेक्ट तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला द्यायचा, सेल मधून मायनस. ऍडजस्टमेंट खूप महत्वाची आहे. पहिला इफेक्ट कुठे द्यायचा याचा आपल्याला? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला डिडक्ट फ्रॉम सेल्स. डिडक्ट फ्रॉम सेल्स. सेल्स मधून मायनस करूयात पहिला इफेक्ट. सॉरी. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला. कशातून मायनस? डेटर्स मधून. डिडक्ट फ्रॉम डेटर्स. कशातून मायनस होणार मित्रांनो? डेटर्स मधून सुद्धा मायनस होणार. तिसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. सिंपल आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला काय दाखवायचं आपल्याला? गुड्स टेकन बाय पार्टनर. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला काय दाखवायचं आपल्याला? बाय गुड्स टेकन बाय पार्टनर. सिंपल आहे. ओके. आता मला सांगा मित्रांनो, पार्टनर जर बिझनेस मधून गुड्स घेऊन जात असेल तर याचा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाणार. कुठे जाणार? कॅपिटल. यस, कुठे जाणार? कॅपिटल. कॅपिटल काय होणार? पार्टनरचं तेवढ्या रुपयाने कमी होणार. चला तर मग शेवटचा इफेक्ट, डिडक्ट फ्रॉम कॅपिटल. डिडक्ट फ्रॉम कॅपिटल. कशातून मायनस केलं जाईल मित्रांनो? शेवटचा इफेक्ट
कॅपिटल मधून त्याला लेस केलं जाईल. राहतील लक्षात या 4 ऍडजस्टमेंट. चला मग जाऊयात का पुढच्या ऍडजस्टमेंट्स कडे. येस, आपले आतापर्यंत टोटल 24 ऍडजस्टमेंट झालेले आहेत. पुढची ऍडजस्टमेंट बघूयात आपण. चलो एकदम आराम से. ऍडजस्टमेंट नंबर 25 बघा मित्रांनो, ऍडजस्टमेंट नंबर 25 काय आहे आपली एकदम गुड सोल्ड बट नॉट डिलिव्हर्ड. काय म्हणते हो? गुड सोल्ड म्हणजे आपण वस्तू विकल्यात, माल विकलाय, बट नॉट डिलिव्हर्ड. पण ते गुड्स अजून आपल्याकडेच आहेत, आपल्याच गोडाऊन मध्ये पडलेले आहेत. अजून ते गुड्स आपण सप्लाय केलेत का पुढच्या व्यक्तीला किंवा डिलिव्हर्ड केलेत का? नाहीये. आणि काय म्हणते? अँड इन्क्लुडेड इन क्लोजिंग स्टॉक. कशामध्ये ऍड झाले म्हणते मित्रांनो? क्लोजिंग स्टॉक मध्ये ऍड झाले. बघा, वस्तू विकलेत, जरी त्या डिलिव्हर केल्या नसतील तरी सेल झालाय, तुम्ही सेल दाखवा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त डिलिव्हर केल्या नाहीत ना, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, तरी सुद्धा तुम्ही तुमचा सेल दाखवू शकता. बट ते ऍड कुठे झालेत म्हणते? क्लोजिंग स्टॉक मध्ये. कुठे ऍड झाले? क्लोजिंग स्टॉक. ही तर मिस्टेक आपल्याला कमी करायची आहे. म्हणजे क्लोजिंग स्टॉक मध्ये ऍड झालाय कारण तो स्टॉक आपला नाहीच आहे, आपण तो माल विकलेला आहे, फक्त आपल्याकडे ठेवलाय, अजून डिलिव्हरी झाली नाही त्या गुड्सची. मग आपल्याला त्याला क्लोजिंग स्टॉक मधून काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. आणि क्लोजिंग स्टॉक कुठे असतो? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड आणि बॅलन्स शीट असेट साइड. चला तर मग देऊयात मित्रांनो याचे दोन इफेक्ट. यस, रेडी हो? चलो, पहिला इफेक्ट देऊयात मित्रांनो या ऍडजस्टमेंटचा आपण. पहिला इफेक्ट कुठे देणार आपण या ऍडजस्टमेंटचा? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. ओके. सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीट असेट साइड. बॅलन्स शीट असेट्स साइड. पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला जाणार आणि दुसरा एक बॅलन्स शीटच्या असेट साइडला जाणार. त्यानंतर आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी. आपण यावर्षी जी स्टेशनरी परचेस केली होती, प्रिंटिंग स्टेशनरीचा जो खर्च केला होता, त्याच्यापैकी काही स्टेशनरी इयर एंडिंगला तशीच आहे, अनयूज आहे, ज्याचा आपण अजून वापर केला नाहीये. मग मित्रांनो, एखाद्या गोष्टीचा आपण यावर्षी वापरच केला नाही, तर मग त्याला यावर्षी एक्सपेन्सेस म्हणून दाखवता येणार नाही, यावर्षीच्या खर्चामध्ये त्याला घेता येणार नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? स्टेशनरीच्या खर्चामधून जेवढा स्टॉक आपल्याकडे शिल्लक आहे तेवढा लेस करून टाकावा लागेल. बघा मग याचे दोन इफेक्ट. चला, पहिला इफेक्ट जाणार मित्रांनो, स्टेशनरी म्हटल्यावर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला जाणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कोणती साइड जाणार हो? डेबिट साइड. आणि दुसरा इफेक्ट जाणार मित्रांनो याचा, स्टॉक आहे, कुठलाही स्टॉक असू द्या, तो बॅलन्स शीटच्या कुठे जाणार? असेट साइडलाच जाणार. बॅलन्स शीट असेट साइड. बॅलन्स शीटच्या कोणत्या साइडला जाणार? असेट साइडला याचा दुसरा इफेक्ट जाणार. चला, त्यानंतर गुडविल रिटर्न ऑफ. रिटर्न ऑफ म्हणजे काय हो? कमी करणे. गुडविल रिटर्न ऑफ म्हणजे काय मित्रांनो? कमी करणे. ओके, रिड्यूस करणे तेवढ्या रुपयाने. रिटर्न ऑफ म्हणजे सिंपल लँग्वेज मध्ये रिड्यूस, टू बी रिड्यूस. ओके, गुडविलला काय करायचंय आपल्याला? रिड्यूस करायचे. बघा मग याचे दोन इफेक्ट कुठे जातील मित्रांनो? पहिला इफेक्ट, गुडविल बिझनेसची असेट आहे, बॅलन्स शीट असेट साइड. बॅलन्स शीटच्या कोणत्या साइडला जाणार हो? असेट साइडला पहिला इफेक्ट जाणार याचा. आणि दुसरा इफेक्ट जाणार रिटर्न ऑफ. जेवढ्या रुपयाने गुडविल कमी व्हायले तेवढा बिझनेसचा एक्सपेंडिचर अजून केला जातो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला याचा दुसरा इफेक्ट टाकला जाईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साइडला जाईल हो? डेबिट साइडला याचा
दूसरा इफेक्ट जाएगा। ओके, चलिए भाई साहब आगे बढ़ते हैं। इलेक्ट्रिसिटी बिल इंक्लूड डिपॉझिट पेड फॉर पॉवर मीटर, आयएमपी ऍडजस्टमेंट आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट. काय म्हणते, तुमचा जो इलेक्ट्रिसिटी बिलचा खर्च आहे, कशाचा खर्च आहे मित्रांनो, तुमचा इलेक्ट्रिसिटी बिलचा जो खर्च आहे, त्या खर्चामध्ये किंवा त्या एक्सपेन्सेस मध्ये कशाचे पैसे ऍड झालेत, तुम्ही जे मीटर घेता इलेक्ट्रिसिटीचं पॉवर मीटर घेता, त्याच्यासाठी काही डिपॉझिट अमाऊंट पेड करावी लागते. ही डिपॉझिट अमाऊंट मित्रांनो आपण डे टू डे किंवा मंथली बेसवर भरतो का नाही, ही वन टाइम भरली जाते. ही अमाऊंट काय केलं करावी लागते आपल्याला, ही डिपॉझिट अमाऊंट असते. कुठलंही डिपॉझिट हे आपल्याला परत भेटण्यासाठी असतं. मग त्यामुळे आता ही डिपॉझिटची अमाऊंट आपल्याला परत येणार आहे आज ना उद्या. समजा उद्या तुम्ही इलेक्ट्रिसिटी कंपनीला एक ऍप्लिकेशन केलं, तुमच्या कंपनीची इलेक्ट्रिसिटी नकोय आम्हाला, तर मग ते डिपॉझिटचे पैसे आपल्याला रिफंड होतील. मग तो आपला आजचा खर्च आहे का, नाहीये. पण यांनी तर खर्च दाखवला हो ना, इलेक्ट्रिसिटी बिल मध्ये ऍड केलं म्हणजे यांनी काय दाखवला, तो खर्च दाखवला. सोपं काम आहे मित्रांनो, इलेक्ट्रिसिटी बिल मधून त्याला मायनस करून टाका. आणि डिपॉझिट आहे, डिपॉझिटचा दुसरा इफेक्ट कुठे जातो, असेट साइडला दुसरा इफेक्ट देऊन टाका. चला बघूया त्याचे दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. आणि दुसरा इफेक्ट जाणार बॅलन्स शीट असेट साइड, बॅलन्स शीट असेट साइड. ओके, चला आता कुठे ऍड करायचं कुठे लेस करायचं ह्या गोष्टी आपण डिटेल मध्ये बघून घेऊयात एकदाच्या थोड्या. बघा, पहिलं आहे गुड सोल्ड बट नॉट डिलिव्हर्ड. काय म्हणते, बट नॉट डिलिव्हर्ड अँड इन्क्लुडेड इन, कशामध्ये ऍड झालेला आहे, क्लोजिंग स्टॉक मध्ये ऍड झालंय. सिंपल काम करायचंय मित्रांनो, क्लोजिंग स्टॉक. चला म्हणजे आपल्याला काय करायचे, दोन ठिकाणी इफेक्ट द्यायचे. क्लोजिंग स्टॉक मधून लेस करायचे. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साईडला, क्रेडिट साईडला, डिडक्ट फ्रॉम, डिडक्ट फ्रॉम कशातून मायनस करणार हो आपण, क्लोजिंग स्टॉक. ओके, मग मित्रांनो क्लोजिंग स्टॉक का एकाच ठिकाणी राहतो का, असेट साइडला पण क्लोजिंग स्टॉक असणार आहे आपला, तिथून सुद्धा मायनस होणार. बघा बॅलन्स शीटच्या असेट साइडला डिडक्ट फ्रॉम क्लोजिंग स्टॉक, डिडक्ट फ्रॉम क्लोजिंग स्टॉक. चलो आगे बढ़ते हैं। क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी, पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साईडला जाणार, डेबिट साईडला. कशातून मायनस करायचं, स्टेशनरी मधून, डिडक्ट फ्रॉम स्टेशनरी, डिडक्ट फ्रॉम स्टेशनरी एक्सपेन्सेस. जो कोणता तुमचा जेवढा काही तुमचा स्टेशनरीचा खर्च झाला असेल त्याच्यातून मायनस करा. आणि दुसरा इफेक्ट कुठे दाखवा, बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला, असेट साईडला, स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणून दाखवून टाकायचा, स्टॉक ऑफ स्टेशनरी. डन आहे मित्रांनो. चला पुढे जाऊयात. गुडविल रिटर्न ऑफ, गुडविलला काय करायचंय आपल्याला, रिटर्न ऑफ करायचंय म्हणजे कमी करायचंय. पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या कुठे जाणार, असेट साइडला जाणार. काय करायचं असेट साइडला, मायनस करायचं, डिडक्ट फ्रॉम गुडविल. गुडविल म्हणजे काय हो, बिझनेसचं नाव, बिझनेसचं रेप्युटेशन, बिझनेसची मार्केटमध्ये असणारी एक पॉझिटिव्ह इमेज, याला काय म्हटलं जातं, गुडविल. मग या गुडविलला कमी करायचंय म्हणून डिडक्ट करायचं. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला दाखवायचा, टू गुडविल राईट ऑफ. डिप्रिशिएशन म्हणून नाही दाखवायचं, तिथे काय दाखवायचं त्याला, टू गुडविल राईट ऑफ. चला लिहूयात वाटल्यास इथे, गुडविल राईट ऑफ, गुडविल राईट ऑफ. पुढची ऍडजस्टमेंट आहे इलेक्ट्रिसिटी बिल इन्क्लूड डिपॉझिट पेड फॉर पॉवर मीटर. पॉवर मीटर साठी जे आपण डिपॉझिट पेड केलं होतं ते चुकून कशामध्ये ऍड झालंय मित्रांनो, इलेक्ट्रिसिटी बिल मध्ये ऍड झालंय. सिंपल काम करायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला जायचं आणि इलेक्ट्रिसिटी बिल मधून त्याला लेस करायचं, डिडक्ट फ्रॉम इलेक्ट्रिसिटी बिल,
डिडक्ट फ्रॉम इलेक्ट्रिसिटी बिल. आणि दुसरा इफेक्ट दाखवायचा बॅलन्स शीटच्या असेट साइडला, पॉवर मीटर डिपॉझिट. पॉवर मीटर डिपॉझिट काय म्हणून दाखवायचं? पॉवर मीटर डिपॉझिट. चला मित्रांनो, तर आपण फायनल अकाउंटचे इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट बघत होतो. ज्या फायनल अकाउंटचे इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट बघतोय, या इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट्स मध्ये आपले 3 पार्ट्स झालेत आतापर्यंत. पहिल्या पार्ट्स मध्ये 10 ऍडजस्टमेंट बघितल्या, दुसऱ्या पार्ट्स मध्ये 10, आणि त्यानंतर 28 पर्यंत आलोय आपण आता. ओके, उरलेले ऍडजस्टमेंट एक शेवटचा एक पार्ट होईल. 4 पार्ट्स मध्ये तुमचे इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट्स पूर्ण संपवल्या जातील. आणि 5व्या पार्ट्स मध्ये तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट इन शॉर्ट कसा लक्षात ठेवायचा, एकाच पेजवर पूर्ण फॉर्मॅट कसा लक्षात ठेवायचा हे शिकवलं जाणार आहे. तर या क्लाससाठी आपण इथेच थांबूयात. हॅव अ नाइस डे. मिलेंगे अगले क्लास में. चलो बाय बाय.